नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया पाचेगाव या ठिकाणी पंचायत समिती ग्रामपंचायतची निवडणूक आपण राष्ट्रवादीकडून लढत आहेत। अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले तरी पण 3 दिवसाची सुट्टी मांडली होती। पक्षासुद्धा थांबवण्यात गेले होते। याबद्दल जनतेबद्दल तुम्ही आता इलेक्शनबद्दल काय सांगणार? माननीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांचं काल 3 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। आम्ही 3 दिवस राज्यानं आणि आम्ही पण उमेदवारांनी 3 दिवसाचा दुखवटा पाळला आणि आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही। आणि नंतर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही जसं त्यांना इन्स्ट्रक्शन त्या बाबतीत दिले त्यानुसार आम्ही आमची प्रचार यंत्रणा आम्ही घरोघर असंच त्यांनी सांगितले कुठलीही प्रचार सभा घ्यायची नाही। घरोघरी मतदारांना कन्व्हिन्स करायचं, सांगायचं की आपण जे दादानं जे केलेलं कार्य आहे ते कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा। जनतेला आम्ही आवाहन करतो, आपल्यासाठी जो अहोरात्र काम करणारा उमेदवार, योग्य तो उमेदवार, आपल्यासाठी 24 तास सेवा देणारा आणि आपल्या वेळोवेळी आपल्या संकटात धावून येणारा जो उमेदवार आपल्यासाठी काम करतो त्यांना योग्य भरघोस मताने निवडून द्यावं ही अशी मी मतदारांना विनंती करतो की आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण ह्या माध्यमातून जनतेपर्यंत मी माझ्या वैद्यकीय सेवेच्या मार्फत 30 वर्ष या लोकांची जनसेवा केलेली आहे, वैद्यकीय सेवा केलेली आहे। त्यामार्फत मी जनतेला असं सांगू इच्छितो की मी जशी आपली 30 वर्ष सेवा केली तशी मला 5 वर्ष तुमची ही समाजसेवेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी, जेणेकरून हे जो आपल्या 4 गावाचे जे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, जे की पाचेगाव येथे नळ योजना आहे, रेपा येथे आहे, लिंबाळा येथे आहे, पोखणी येथे, यांना 90 लाख रुपये खर्चून सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही, हंडाभर पाणी आणखी मिळालं नाही। आणि हे बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण योग्य तो उमेदवार निवडून द्या ही माझी विनंती आहे।